नमस्कार मंडळी, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक सगळ्यात मोठे अपडेट आता आपल्या समोर येत आहे। मंडळी, या योजनेचा नवीन जी.आर. आला आहे, जो महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे। या जी.आर. मध्ये या योजनेच्या मुदतवाढीबद्दलचा उल्लेख आहे आणि याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा। कदाचित या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ही अखेरची संधी असू शकते, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून या योजनेची संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, हा संपूर्ण जी.आर. आपण वाचणार आहोत। उजव्या कोपऱ्यापासून आपण सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्या वतीने हा जी.आर. जाहीर करण्यात आलेला आहे। तर याची तारीख आहे दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी हा जी.आर. जाहीर करण्यात आलेला आहे। तर चला आपण पूर्ण वाचूया। याची प्रस्तावना आहे, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। शासन निर्णय दिनांक 3/7/2024 मधील परिच्छेद ड मध्ये सदर योजनेत आता 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1/7/2024 पासून दरमहा 1,500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानुसार योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे काय मंडळी, यातून आपल्याला लक्षात येतं की 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते त्यांना 1 सप्टेंबरपासून या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार आहे। परंतु 1 सप्टेंबरपासून ही योजना पुढे चालू ठेवायची का, याबाबत शासन विचाराधीन होतं। म्हणजे विचार करत होतं की ही योजना पुढं सुद्धा चालू ठेवायची का नाव नोंदणी करण्यासाठी। तर याच्याबाबतचा जो निर्णय आहे ना, तोच या जी.आर. मधून आपल्याला सांगण्यात आलेला आहे। तर चला आपण त्यांचा शासन निर्णय वाचूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे। तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील। तर मंडळी बघा, किती आनंदाची गोष्ट आहे। ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म भरता आलेला नाहीये त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात सुद्धा पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ज्या महिलांचा कागदपत्रांच्या काही अडचणीमुळे किंवा इतर कोणत्या अडचणीमुळे फॉर्म भरता आला नसेल या योजनेसाठी, त्यांना पुन्हा एकदा या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ शासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमच्या अवतीभोवती पण ज्या कोणी महिला असतील ज्यांनी या योजनेचा अजूनही लाभ घेतलेला नाहीये, त्यांना नक्की सांगा की या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल, कारण याची मुदतवाढ झालेली आहे। खाली अजून काय लिहिलेलं आहे, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षंकित करून काढण्यात येत आहे। तर मंडळी, हा जी.आर. महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड करण्यात आलेला आहे। तो तुम्ही वाचू शकता आणि दुसऱ्याला पण पाठवू शकता। तर मंडळी, आम्ही आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगलीच माहिती मिळाली असेल आणि सर्व शासकीय योजनांची माहिती, सर्व नोकर भरती संदर्भात सर्व अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये होऊन असं नक्की सांगा। नसेल घेतला तर नाही सांगा, आणि जर नसेल घेतला, काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगितल्या तरी चालतील। आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन नक्की करू। तर मंडळी, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।